नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज आपण पुन्हा एकदा प्रवासाला निघालो आहोत। मालगुण टू वेंगुर्ला असा आपला प्रवास असणार आहे। मालगुण पासून आपण निघालेलो आहोत तर आता येऊन पोहोचलेलो आहोत निवळीच्या थोडं मागे। तर सद्यस्थितीत असलेला मुंबई गोवा महामार्ग कोणत्या परिस्थितीत आहे, कुठे काम बाकी आहे, कुठे रस्ता चांगला आहे याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। माझा इथून वेंगुर्ल्याला प्रवास असल्यामुळे मुंबई गोवा हायवेवरूनच जाणार आहे। तर कुठे रस्ता नादुरुस्त आहे किंवा कुठे रस्त्याचं काम चालू आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता आपण आहोत निवळीमध्ये, नरबे क्रॉस केला, आता थोड्या वेळात निवळी म्हणजेच मुंबई गोवा महामार्गावर पोहोचणार आहोत। तर हा प्रवास कसा असणार आहे बघूया आणि यामार्फत मुंबई गोव्याची सद्यस्थिती बघूया। आपण आता मालगुण आणि गणपतीपुळे पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निवळी या गावामध्ये येऊन पोहोचलो आहोत। इथूनच खऱ्या अर्थाने मुंबई गोवा महामार्गाला सुरुवात होते। आपल्या पाठीमागे गेला तो मुंबईकडे गेला आणि हा सरळ रस्ता जातोय तर तो गोव्याकडे जातोय। तर हा जो रस्ता आहे तो अजून त्याचं काम चालू आहे आणि समोरच कोकणची लाल परी एसटी या बसमुळे अनेक गावं जवळ येऊन ठेपलेली आहेत। एक दळणवळणाचं मोठं साधन आपण म्हणू शकतो। आणि हा निवळी रस्ता अत्यंत बिकट आहे, अत्यंत दयनीय अवस्था आहे। समोरूनच जी वाहनं येत आहेत अगदी हलत डुलत येत आहेत आणि आपण देखील आता हलत डुलत जाणार आहोत। थोडंसं पुढे आलं की कॉन्क्रीट रस्त्याला सुरुवात होते। एका बाजूचा रस्ता सुस्थितीत आहे तर दुसऱ्या बाजूचा रस्ता अजून बनतोय। अर्थात तो देखील बनलेला आहे पण जी वाहतूक आहे ती एकेरी आहे। एक हातकंबापर्यंत हा रस्ता बनवण्यात आलेला आहे पण थोडंसं आणखी पुढे आलं की ते बघा अशी रस्त्याची काहीशी अवस्था आपल्याला बघायला मिळते। थोडासा कच्चा आणि परत कॉन्क्रीटचा रस्ता इथे सुरू होतोय। डाव्या बाजूचा रस्ता पाहिलं तर तो देखील बनलेला आहे पण वाहतूक आपण जातोय त्या मार्गानेच सुरू आहे। तर थोडंसं पुढे आलं की डायव्हर्शन आहे। अगदी प्रॉपर डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण पुढे जातोय आणि त्या बाजूला मुंबईकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आलेला आहे। अर्थातच इथे दुहेरी वाहतूक चालू आहे। अजूनही बरंचसं काम बाकी आहे। आता आपण भोके या गावी येऊन टिकलेलो आहोत। उजव्या बाजूला गेला तर भोके रेल्वे स्टेशन आहे। आणि थोडंसं पुढे आलं इथला जो फेमस धाबा आहे शांती धाबा तर तो इथे आहे उजव्या बाजूला। तर उजव्या बाजूला आहे शांती धाबा। बरेचसे पर्यटक, बरेचसे लोकल स्थानिक जे माणसं आहेत तर या धाब्याला भेट देत असतात। रात्री 3 वाजेपर्यंत हा धाबा चालू असतो, अगदी उशिरापर्यंत सुरू असतो। कधी इथून प्रवास करत असाल तर या धाब्याला नक्की विजिट करा। तर आपण जसं पुढे आलो तर इथे ईश्वर धाबा देखील आहे, तो देखील प्रसिद्ध धाबा आहे। इथे देखील रुचकर जेवण आपल्याला मिळत असतं। अनेक जण ह्या धाब्याला देखील भेट देत असतात आणि ईश्वर धाब्याला लागूनच हातकंबा तिठा आहे। इथे देखील काम बाकी आहे अजून। तसं म्हटलं तर रोड झालेला आहे परंतु बरंचसं काम, त्या लेनचं काम सुरू आहे अजून।
हातकंबा तिठा, आणि इथून उजव्या बाजूला गेलात की 13 किलोमीटर रत्नागिरी सिटी आहे. आज हे जे अलंकार हॉटेल दिसतंय त्याच्या समोरच अगदी रस्ता गेलाय, तो रत्नागिरी सिटी मध्ये गेलाय. आणि या तिठ्यावर पेट्रोल पंप, डिझेल पंप देखील आहे. इथे देखील बऱ्यापैकी दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्या बाजूचा रस्ता देखील खुला आहे वाहतुकीसाठी. हा हातकंबा घाट आहे. इथे आहे तो हातकंबा तिठा आणि पुढे आहे ते हातकंबा गाव. हातकंबा तिठ्यातून पुढे आल्यावर पूर्ण हा घाट आहे. इथून सावकाश या, कारण पुढे परत एकेरी वाहतूक सुरू होते. इथे रस्त्याचं काम अजून बाकी आहे. रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे देखील आहेत. तर उजव्या बाजूला ब्रिज प्रस्तावित आहे. त्या ब्रिजचं काम देखील सुरू आहे, जेणेकरून हा जो टर्न आहे तर ते डिस्टन्स तेवढं वाचणार आहे. तर आता आपण हातकंब्यामध्ये येऊन ठेपलो आहोत. घाट समाप्त होतोय. हे आहे हातकंबा गाव. बाजूला ब्रिजचं काम सुरू आहे. आणि इथे देखील बघायला गेलं तर थोडासा रोड खराब आहे. अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवावं लागतं. रस्ता थोडा अरुंदच आहे, त्यामुळे विशेष काळजी घेऊन वाहन चालवा. गावातून रस्ता थोडा कच्चा आहे, तसं डांबरीकरण आहे, पण अरुंद रस्ता आहे. थोडासा पुढे आलात की पुन्हा एकदा कॉन्क्रीट रस्त्याची सुरुवात होते. बऱ्यापैकी दोन्ही बाजूचा रस्ता इथे पूर्ण झालेला आहे. उजव्या बाजूला आहे तो डांबरी रस्ता आहे, आणि आता आपण ज्या रस्त्याने पुढे जातोय तर तो कॉन्क्रीटचा आहे रस्ता. आपण आलो तर वाहनांची वर्दळ एवढी नव्हती, परंतु आता वाहनांची वर्दळ सुरू झालेली आहे आणि इथे डायव्हर्शन आहे. आपण त्या बाजूला प्रवेश करणार आहोत. तर इथे अवजड वाहनांची वाहतूक देखील सुरू असते, आणि या अवजड वाहनांच्या मागून जाताना जरा विशेष दक्षता घ्यावी लागते, कारण ही लोडेड या गाड्या आहेत त्या लोडेड असतात आणि पूर्णपणे त्यांचा जो वेग आहे तो अत्यंत मंदावलेला असतो. तर सुरक्षित अंतर ठेवूनच या गाड्यांच्या मागून जा. आणि इथे पुढे आलं की महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे उजव्या बाजूला हातकंब्याचं. अगदी त्या पोलीस चौकीच्या समोरूनच पुन्हा इथे विभागले गेलेत रस्ते. दुहेरी वाहतूक सुरू, पण हे जे खणलेलं आहे आजूबाजूची जी माती आहे तर ती पावसाळ्यात त्याची दुरवस्था नक्कीच होणार. त्यामुळे विकास करता करता या गोष्टींकडे देखील प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. त्यांची तरतूद व्यवस्थित करण्यात आली पाहिजे. उजव्या बाजूला बघताय तो मुख्य रस्ता होता जुना, तर आपण ज्या मार्गाने जातोय तर तो नवीन
रस्ता करण्यात आलेला आहे. दुहेरी वाहतूक सुरू होते पुन्हा इथून. आणि ठिकठिकाणी इथे फॅक्टरी आउटलेट, काजू वगैरे मिळतात. नाश्ता सेंटर देखील आहेत इथे. इथे डाव्या बाजूला चरवेली हे गाव आहे. ठिकठिकाणी हॉटेल्स देखील आहेत. इथे देखील तुम्ही मेजवानी करू शकता. थोडासा निवांतपणा किंवा तिथे थांबून तुम्ही जेवणाचा बेत ठरवू शकता. इथे देखील उताराचा रस्ता आहे. तर आता आपण कापड गावामध्ये येऊन टिकलो आहोत. इथे देखील एकेरी वाहतूक सुरू होते पुन्हा. या बाजूचा रस्ता आहे, परंतु वाहनं शक्यतो या बाजूनेच येत आहेत. कापडगाव. पूर्वी हा रस्ता थोडासा भयानकच होता. रुंद होता आणि मोठी वळण आहे. बघा, हे केवढं वळण आहे बघा. त्यामुळे अतिशय सावकाश यावं लागत होतं. परंतु आता रस्ता जरा मोठा झाल्यामुळे प्रवास करण्यास तेवढी अडचण येत नाही. उजव्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे, म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. आणि पुन्हा एकदा हा जुना रस्ता सुरू होतोय. थोडं कापडगावच्या थोडं पुढे आल्यानंतर एकेरी वाहतूक एकच रस्ता आहे. अजून काम बाकी आहे इथे. डाव्या बाजूला ब्रिज देखील प्रस्तावित आहे. सिंगल रस्ता आहे पूर्णपणे, जुना रस्ता. इथे देखील JCB वगैरे आहे. माती इकडून तिकडून टाकण्याचं काम सुरू आहे. आणि पुन्हा एकदा कॉन्क्रीटच्या रस्त्याची सुरुवात होते इथून. त्या बाजूचा रस्ता देखील झालाय, परंतु वाहनं या बाजूनेच येत आहेत. मला वाटते त्या बाजूच्या रस्त्याचं काम अजून सुरू आहे. आता आपण कापडगाव सोडून पुढे आलो आहोत. पुढे देखील रस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. डाव्या बाजूला हॅपी पंजाबी ढाबा देखील दिसतोय. जेव्हा हा हायवे पूर्णत्वास जाईल तेव्हा ढाबे वगैरे थोडंसं वाढणार आहेत त्यांची संख्या. कारण मुंबई गोवा हायवे आणि हायवेवरचे हे सगळे हॉटेल्स. इथे देखील योगायोग नाश्ता सेंटर आहे. बऱ्यापैकी त्या नाश्ता सेंटरमध्ये गर्दी दिसते. आणि हा जो रस्ता आहे तो पुन्हा एकदा दुहेरी वाहतूक सुरू होते. जोशीवाडी, उजव्या बाजूला जोशीवाडी असा बोर्ड आहे. आणि इथे देखील डाव्या बाजूला श्रद्धा शबुरी फॅमिली रेस्टॉरंट देखील आहे. इथे देखील रस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. चांगली कंडिशन आहे रस्त्याची इथे. आता आपण पालीमध्ये प्रवेश करू. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पणजी. कोल्हापूर डाव्या साईडला आहे, सिंधुदुर्ग आणि पणजी सरळ आहे. जेव्हा तुम्ही पालीमध्ये येता तेव्हा पालीमधून डाव्या बाजूला रस्ता गेलाय तो थेट कोल्हापूरला गेलाय आणि उजव्या बाजूला रस्ता गेलाय तो सरळ गोवा पणजीकडे गेलाय. तर थोडंसं पुढे आलं की पुन्हा एकदा सिंगल वेला सुरुवात होते. उजव्या बाजूने त्या बाजूने गाड्या जात आहेत, पण रस्ता कॉन्क्रीटचा नाही आहे.
पालीची मुख्य बाजारपेठ. इथे देखील ब्रिज प्रस्तावित आहे, त्याचं काम अजून खूप बाकी आहे. पालीमधील ब्रिज म्हणजे ज्या मुख्य बाजारपेठा आहेत तर तिथून ब्रिज प्रस्तावित केलेले आहेत. आणि ब्रिजच्या डाव्या उजव्या बाजूने रोड आहे, सर्व्हिस रोड. तर इथे बाजार भरलेला आहे. आज वार बुधवार आहे आणि इथे सुकी मच्छी देखील विक्रीस ठेवलेली आहे. बुधवारचा बाजार, आय थिंक पालीमध्ये बुधवारचा बाजार भरत असावा, आठवडा बाजार. अनेक धान्य पदार्थ इथे, मसाल्याचे पदार्थ देखील विक्रीस आलेले आहेत. अगदी कांदा, लिंबू, आलं, केळी असतील, अगदी चपला, तर ह्या गोष्टी या बाजारात विक्रीस असतात. पण मला सुकी मच्छी जरा जास्तच दिसते. तर जिथून ब्रिज प्रस्तावित आहे तर त्या भागातच हा बाजार भरलेला आहे. रस्त्यावर गर्दी होणार नाही याची विशेष काळजी इथे घेण्यात आलेली आहे. तर पालीमधला जो आठवडा बाजार आहे तो खूपच मोठा आहे, संपत नव्हता. तर समोर जो डाव्या बाजूला गेलाय तो कोल्हापूर रस्ता आहे आणि आता आपण उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे. मुंबईच्या उजव्या बाजूला आपण निघालोय गोव्याच्या दिशेने, लांजा, राजापूर. तर यानंतर लांजा लागेल आणि त्यानंतर मग राजापूर. आणि डाव्या बाजूला जो रस्ता गेला तो कोल्हापूरकडे गेला. बरंच काम अजून बाकी आहे. मागच्या वेळेला जेव्हा आपण आलो होतो तेव्हा देखील अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती. तेव्हा आपण गोव्याकडून थेट मालगुणच्या दिशेने प्रवास केला. तर आज मालगुणकडून थेट वेंगुर्ल्याच्या दिशेने आपण प्रवास सुरू आहे. पालीमधलं बरंचसं काम अजून बाकी आहे रस्त्याचं, आणि ब्रिजचं तर खूपच आहे. फक्त येताना सावकाश या, कारण खड्डे जागोजागी आहेत, वाहनं आपटण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जरा सावकाशच या. पालीतून जसं पुढे याल तसं पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीला सुरुवात होते. त्या बाजूने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनं आणि या बाजूने गोव्याकडे जाणार. फक्त पाली बाजारपेठ आहे तिथे खूपच काम बाकी आहे. रस्ता अरुंद आहे, वर्दळ लोकांची जास्त आहे, त्यामुळे तिथे सावकाश वाहनं हाका. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा प्रशस्त रस्ते सुरू होतात. पण रस्ते जरी प्रशस्त असले तरी 80च्या पुढे वेग वाढवू नका. रस्ता कितीही सरळ असला तरी आपला ऍक्सिलेटरवरचा पाय जास्त प्रेस करू नका. तर पालीपासून आता आपण पुढे आलो, असुर्डे इथे गाव दाखवतोय. तर आपण ज्या रस्त्याने जातोय तर हा डांबरी रस्ता आहे. उजव्या बाजूला देखील डांबरी रस्ता आहे, कॉन्क्रीटकरण नाही आहे इथे. अगदी रस्ता सुस्थितीत असला की प्रवास देखील तेवढाच सुखकर होतो, कारण जे गावं जोडली जातात ती रस्त्यामुळे जोडली जातात. आणि रस्ता जर चांगला असेल तर मग अगदीच सगळं जे गावं आहेत तर ती नक्कीच जवळ येत असतात. त्यामुळे प्रत्येक गावचे, प्रत्येक शहराचे, प्रत्येक राज्याचे रस्ते सुस्थितीत असणं महत्वाचं आहे. पण मुंबई गोवा महामार्ग कधी होईल कधी नाही सांगता येत नाही. बरेच अडथळे, अडचणींचा सामना करावा लागतोय इथल्या स्थानिक लोकांना. तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कडूगाव, तर कडूगावाच्या इथून आता आपण जातोय. तर साधारण एक 3-4 किलोमीटर पुढे आलो पालीपासून की दुहेरी रस्ता संपुष्टात येतो आणि इथे थोडंसं पुन्हा एकेरी वाहतूक सुरुवात होते. जो
जुना रस्ता आहे त्यावरूनच आपल्याला जावं लागतं. तर इथे देखील अजून काम खूप बाकी आहे. डायव्हर्शन्स आहेत, ब्रिजचं काम शिल्लक आहे. पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. त्या बाजूचा रस्ता देखील आहे, सुस्थितीत आहे, परंतु जी वाहनं जात आहेत तर ती एका बाजूनेच जात आहेत आणि एका बाजूने दुसरी वाहनं येत आहेत. असरोड्याच्या पुढे आल्यावर हा रस्त्याला प्रारंभ होतो. आता आपण अंजनारी मधून जातोय आणि अंजनारी मधील एका बाजूचा रस्ता चांगला आहे तर दुसऱ्या बाजूचा रस्त्याचं काम सुरू आहे अजून. म्हणजे गोव्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे त्याचं काम बाकी आहे. आणि इथेच पुन्हा एकदा गडबडीत रस्त्याला प्रारंभ होतोय. तर डाव्या बाजूला बघत असाल तर रस्त्याचं काम सुरू आहे बघा, डांबरीकरण सुरू आहे. आणि या बाजूला थोडा खराब रस्ता आहे. खरंच म्हणजे ह्या रस्त्यावरून जाताना जेव्हा खराब रस्ता लागतो तर जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात, कारण खड्डे आहे आणि वाहनं हलत डुलत जात असतात. अंजनारी ब्रिजचं काम सुरू आहे आणि त्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याचं काम देखील सुरू आहे. एकेरी वाहतूक सुरू आहे पुन्हा. त्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे बऱ्यापैकी. पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय अंजनारी मधून. अंजनारीच्या थोडं पुढे आलं की एकच रस्ता आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. येणाऱ्या जाणाऱ्या जी वाहनं आहेत तर ती वेगवेगळ्या रस्त्याने मार्गक्रमण करत आहेत. तर अंजनारीच्या पुढे आलो आपण, अंजनारी गावाच्या. आणि इथे वेरळ गाव आहे आणि वेरळच्या इथे एक मोठा यू टर्न देखील आहे आणि तिथे दुहेरी वाहतूक संपुष्टात येते आणि एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतो. इथे या रस्त्यावर वळणं खूप आहेत, तीव्र उतार आणि त्यामध्ये ही तीव्र वळणं, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक इथून जा. आणि थोडंसं पुढे आहे ना रस्ता खराब आहे. म्हणजे मागच्या वेळी मी इथून गेलो होतो ना तर रस्त्याची हीच परिस्थिती होती. अजून देखील तशीच अवस्था इथे बघायला मिळते. साधारण 5 ते 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा मी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतोय आणि त्या रस्त्याची अजूनही तशीच अवस्था इथे आहे. अतिशय मोठी वळणं आहेत. हॉर्नचा वापर करा आणि इथून सावकाश जा. खड्डे देखील आहेत वाटेत आणि डाव्या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे. रस्ता तर त्या बाजूला दिसतोय पण खूप काम बाकी आहे तिथलं. वेरळ विकास होतोय खरा पण तेवढेच ते जमिनीची बरेच जमीन खणली जाते आणि पावसाळ्यात याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळेल. कारण कसं आहे, एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे निसर्गाचा ऱ्हास होतोय. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती तरतूद केली गेली पाहिजे. कारण निसर्ग याचं चोख प्रत्युत्तर आपल्याला देत असतो, अगदी वारंवार आणि वेळेवर. तर हा वेरळमधून जाणारा रस्ता आहे, अतिशय खराब रस्ता आहे. तिथून सावकाशच जा. आपण थोडंसं डांबरी रस्त्यावरून जात असलो तरी उजव्या बाजूची जी वाहनं आहेत ती मात्र
खडबडीत रस्त्यावरूनच जात आहेत. आता आपण देखील खडबडीत रस्त्यावर प्रवेश केला आहे. थोडंसं साधारण 1-2 किलोमीटरचा रस्ता सोडला तर पुन्हा एकदा चांगल्या रस्त्याला सुरुवात होते. तर उजव्या बाजूने पावसकडे देखील जाता येतं. आता थोड्याच वेळात लांजाला सुरुवात होईल. तर लांजामधून थेट देवदे पावसकडे जाणारा रस्ता आहे. थोडासा डाव्या बाजूचा रस्ता देखील सुस्थितीत दिसतोय, परंतु आपण उजव्या बाजूने जातोय. तर हा जो उजव्या बाजूला रस्ता गेलाय तर तो पावसच्या दिशेने गेलाय आणि इथे पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे. पुढे आल्यावर एकदा पुन्हा डायव्हर्शन आहे. आपण उजवीकडे जाणार आहोत. थोड्याच वेळात लांजा देखील येईल. लांजा म्हणजे लांजाची मुख्य बाजारपेठ आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या वाहनामुळे गाव जवळ आली तेच कोकणची लाल परी आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी लाल परी नसून पांढरी आणि लालपरी पाहायला मिळते. तर इथून एकाच रस्त्याने आपण जातोय. डाव्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे. मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तर तो रस्ता त्या रस्त्याने आलो होतो त्या बाजूच्या. तर हा रस्ता तेव्हा थोडासा प्रगतीपथावर होता, काम चालू होतं. हा रस्ता झालाय आणि त्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. असो, आपला प्रवास सुरू राहणार आहे अगदी वेंगुर्ल्यापर्यंत. अगदी वेंगुर्ल्यापर्यंत जाईपर्यंत रस्त्यात जे जे येईल किंवा रस्ता कितपत खराब आहे, कितपत सुस्थितीत आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. प्रारंभ थोडं कुठेतरी असं साखर खात असताना तोंडात मीठ पडावं तशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. सरळसोट रस्त्यावरून आपण जेव्हा जात असतो तेव्हा एक वेगळं फिलिंग आपल्याला येत असतं, परंतु मध्येच डायव्हर्शन आलं, एकेरी वाहतुकीस प्रारंभ झाला, रस्त्यात खड्डे असले की मग थोडंसं अवस्था बिकट होते आपली देखील. तर आता थोड्याच वेळात आपण लांजा बाजारपेठेमध्ये प्रवेश करणार आहोत. कारण लांजा बाजारपेठेकडे जो रस्ता आहे तिथून येणारा तोच एकेरी आहे आणि त्यानंतर मग पुढे गेल्यावर डायव्हर्जन सुरू होतं, म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने. त्यामुळे ही एकेरी वाहतूक जशी सुरू झाली तसं समजावं की लांजा बाजारपेठ जवळ आली. लालपरी लांजा मुख्य बाजारपेठेत देखील ब्रिज प्रस्तावित आहे. समोरच ब्रिजचं काम सुरू आहे आणि ब्रिजच्या दोन्ही बाजूने वाहनांची ये जा सुरू आहे. अतिशय खराब अवस्था इथे आपल्याला बघायला मिळते. मोठमोठाले पिलर्स आपल्याला इथे दिसत आहेत ब्रिज साठी आणि ते सगळं काम पूर्ण आहे.
आजूबाजूला मोडतोड झालेली आहे. अगदी घरं असतील, बिल्डिंग्स असतील, तर त्यांची मोडतोड करण्यात आलेली आहे. कारण एकच मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेचं रुंदीकरण करत असताना त्या क्षेत्रात येणारी जी घरं आहेत, झाडं आहेत, तर ती पूर्णपणे तोडून टाकण्यात आलेली आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय. होतं कसं, विकास होत असताना दुसरीकडे कुठेतरी आपण पाठीमागे जात असतो. विकास पण महत्वाचा आहे आणि ज्या पहिल्या गोष्टी त्या देखील महत्वाच्या आहे, पण त्यातलं आपल्याला काहीतरी एकच निवडावं लागतं. असो, ह्या गोष्टी होतच असतात. आणि लांजामधील ब्रिजचं काम देखील होत आहे आणि आपण त्या रस्त्यावरून प्रवास करतोय. या रस्त्याचं काम किंवा या ब्रिजचं काम होईल तेव्हा होईल, पण तुम्ही मात्र इथून जाताना विशेष काळजी घ्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा आणि काळजीपूर्वक प्रवास करा. सुरक्षित जा आणि सुरक्षित या. तर डाव्या बाजूला लांजा बस स्थानक आहेत आणि लालपरी देखील वेगवेगळ्या गावी सुटण्याची प्रतीक्षा करत आहेत. आता थोड्याच वेळात आपण या बाजारपेठेतून देखील पुढे जाऊ, पण खूपच काम अजून बाकी आहे इथलं, ब्रिजचं देखील आणि रस्त्याचं देखील. अवघड परिस्थिती आहे. वाहन चालवताना थोडंसं विशेष काळजी घ्यावी लागते, कारण रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही. पुन्हा एकदा थोडंसं लांजा बाजारपेठ मागे जाते आणि आपण पुढे जातोय. डाव्या बाजूला तहसीलदार कार्यालय लांजा. जसं आपण लांजा बाजारपेठेतून पुढे येतो तर तसं पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतो. मात्र लांजा जी बाजारपेठ आहे तिथून येताना मात्र सावकाश आलं पाहिजे, कारण अत्यंत दयनीय अवस्था आहे रस्त्याची. इथे देखील लोकांची वर्दळ ये जा सुरू असते मोठ्या प्रमाणात, तर वाहनं सावकाशच नेली पाहिजे. तिथून पुन्हा एकदा स्वर्गानुभूतीला सुरुवात होते, ती म्हणजे सरळ रस्त्याला सुरुवात होते, डांबरी रस्त्याला सुरुवात होते. लांजा बाजारपेठ सुटल्यानंतर जिथे दुहेरी वाहतूक सुरू होते ती अगदी राजापूर पर्यंत येऊन ठेपते. येणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेगवेगळे दोन रस्ते इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि सरळ जरी त्या रस्त्याला वळणं असले तरी सुस्थितीत रस्ता आहे. आता आपण राजापूरमध्ये प्रवेश करतोय. मागच्या वेळेला इथलं काम चालू होतं, पण आता ते काम झालेलं आहे असं वाटतंय. आणि हा राजापूरचा ब्रिज आपण पाली आणि लांजा इथून खालून आलो, म्हणजे ब्रिजचं काम चालू होतं, परंतु राजापूरमधील ब्रिजचं काम झालेलं आहे आणि ब्रिजच्या डाव्या बाजून आणि उजव्या बाजून असणारे रस्ते देखील चालू आहेत. तर हा बघताय राजापूरमधील नवीन ब्रिज, सुस्थितीत ब्रिज आहे. फक्त या ब्रिजवरून देखील एकेरी वाहतूक, एका रस्त्यानेच वाहतूक सुरू आहे. तो रस्ता मला वाटतंय थोडा काळ बंद करण्यात आला असावा.
उजव्या बाजूला राजापूर आगार, अर्थातच राजापूर बस स्थानक आहे. आणि ते गतिरोधकांची संख्या देखील तेवढीच जास्त आहे, कारण मुख्य बाजारपेठ जिथे असते तर तिथे सहसा हे स्पीड ब्रेकर असतात, कारण माणसांची ये जा वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. आणि रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला ही संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे, कारण मातीची धूप होऊ नये किंवा पावसाळ्यात भूस्खलन होऊ नये त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. आणि राजापूर बाजारपेठ आपण सोडतो तर तीव्र उताराला सुरुवात होते. आणि थोड्याच वेळात आपण अर्जुना नदीवरच्या नवीन पुलावरून जाणार आहोत. आणि इथे त्या पुलाला प्रारंभ होतोय राजापूरमधील अर्जुना नदीवरचा नवीन ब्रिज. आणि उजव्या बाजूला राजापूरमधील घरं किंवा बाजारपेठ. साधारण लांजा टू राजापूर हे अंतर 30 ते 35 किलोमीटर आहे. आणि उजव्या बाजून जो रस्ता आलेला आहे तर तो जैतापूरला रस्ता जातो. इथून कात्रादेवी आणि कात्रादेवीतून पुढे जैतापूर. राजापूर बाजारपेठेतून थोडंसं पुढे आलं की ते टोल प्लाझा बांधण्यात आलेला आहे. अजून तरी तो चालू नाही आहे, पण तो काही येणाऱ्या काळात तो चालू असेल. टोल प्लाझा. इथे देखील रस्ता अत्यंत सुस्थितीत आहे. पुढे मोजक्याच ठिकाणी काम सुरू असणार आहे आणि बाकीचा रस्ता खूप छान असणार आहे. कारण इथून आता डाव्या बाजूला जातो तो जैतापूरला देखील जाता येतं, परंतु आपण मुख्य हायवेनेच जाणार आहोत वेंगुर्लामध्ये. तर आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि पहिलंच गाव ते म्हणजे खारेपाटण. तर खारेपाटणमधून आता आपण जातोय. अगदी राजापूर पासून खारेपाटण पर्यंतचा रस्ता अत्यंत सुस्थितीत आहे आणि चांगला रस्ता आहे. दुहेरी वाहतूक इथे कंपल्सरी सुरू आहे. ग्रामपंचायत खारेपाटण असा बॅनर देखील, बोर्ड देखील तिथे लावलेला आहे. आणि मला वाटतंय वरून जी बाजारपेठ आहे खारेपाटणची त्यावरून हा ब्रिज आहे. रामेश्वर नगर. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आपण आता. इथून कणकवली साधारण 34 किलोमीटर आहे आणि कलमठ 32 किलोमीटर आहे. आणि वेंगुर्ला आपल्यापासून म्हणजे मालगुण पासून साधारण 210 ते 220 किलोमीटर आहे. पूर्णपणे आपण मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करतोय. कोस्टल रूट आपण निवडला नाही, कारण आपल्याला या मार्गावरून यायचं होतं. कोस्टल रूटने आपलं बऱ्याच वेळा येणं जाणं असतं, परंतु मुंबई गोवा महामार्गावरून तसं आपलं फिरणं कमी असतं. असो, काही भाग सोडला तर काही भाग अत्यंत सुस्थितीत आहे. सरळ रोड बनवण्यात आलेले आहेत.
भाटलेवाडी अशा वेगवेगळ्या वाड्यांचे बोर्ड्स देखील इथे लावण्यात आलेले आहेत. एक चांगलं काम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की प्रत्येक जी वाडी आहे तर वाडीचा बोर्ड देखील तिथे आहे. तर आता थोड्याच वेळात आपण तळेरेमध्ये प्रवेश करतोय. इथून 1 किलोमीटर डिस्टन्स दाखवते तळेरे आणि इथे ब्रिज आहे आणि ब्रिजवरचा रस्ता डांबरी रस्ता आहे. तर आता आपण कणकवली शहरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. तर आताच आपण निखिल लंच होममध्ये जेवण केलं. सुरमई थाली, प्रॉन्स फ्राय मागवले होते. खूप छान टेस्ट होती. तर कधी आलात तर नक्की भेट द्या. आणि हा ब्रिज खालचा असा एरिया आहे कणकवली. कणकवली एरिया बघायला गेला तसं खूप मोठा आहे. आपण ब्रिजवरून जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तेवढंसं कळत नाही, पण जेव्हा ब्रिज खालून आपण जेव्हा प्रवेश करतो ना तर एरिया किती मोठा आहे ते आपल्या लक्षात येतं. तर पुन्हा एकदा आपण मुख्य हायवेला प्रवेश केला आहे. बऱ्याच दिवसांनी मी देखील ब्रिज खालून गेलो. हा ब्रिज झाल्यापासून ब्रिज खालून जाणं होत नव्हतं, परंतु आज जेवणाच्या निमित्त का होईना खाली गेलो आणि पुन्हा एकदा कणकवली जवळून अनुभवली. चला आता पुढे मार्गस्थ होऊया. साधारण आता मला एक 57 ते 58 किलोमीटर इथून वेंगुर्ला असेल. वागदेमध्ये आता आपण जातोय. श्री आर्या दुर्गा देवी मंदिर. तर आता आपण कसालमध्ये प्रवेश केलेला आहे. ब्रिजवरून आपण जातोय. ब्रिजच्या खालून जो रस्ता जातो तर तिथून जर गेला आणि उजव्या बाजूला जर गेलं तर मालवणमध्ये तुम्ही थेट प्रवेश करू शकता. साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतर कसालपासून मालवणचं असेल. तर आता आपण या ब्रिजवरून जातोय. आणि एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक ठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत. जे डेस्टिनेशन असेल त्याचे बोर्ड अगदी योग्य प्रकारे आणि योग्य जागेवर लावलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की काय कुठे आहे ते. आणि इथून आता ओरस 3 किलोमीटर आहे. वाहनांची वर्दळ तेवढी नाही आहे कारण आज हा बुधवार आहे. मला वाटतं शनिवार रविवार असेल तर थोडीशी वर्दळ जास्त असेल, पण इतर वेळेला मात्र थोडीशी वर्दळ कमी दिसते. तर कुडाळमधून आता आपण उजवीकडे वळून वेंगुर्ल्याच्या दिशेने चाललो आहोत. आपला प्रवास साधारण वेंगुर्ल्यापर्यंत आहे, परंतु मुंबई गोवा महामार्गाची अपडेट कुडाळपर्यंतच होती. तसं पाहायला गेलं तर अगदी मालगुणपासून आपला प्रवास कुडाळपर्यंत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण मुंबई गोवा महामार्गाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. मुंबई गोवा महामार्ग जिथून सुरू झाला ते निवळी टू हातकंबा थोडंसं काम सुरू आहे. त्यानंतर मग हातकंबा तेठ्यावरून तुम्ही खाली गेलात तर सिंगल रोडच आहे आणि सावकाश जा. त्या रोडला खड्डे आहेत. त्यानंतर मग पाली असेल, लांजा असेल, येथून ज्या बाजारपेठातून जो मुख्य रस्ता जातो तिथे ब्रिज प्रस्तावित आहेत. पण त्या दोन्ही ब्रिजचं म्हणजे पालीतील ब्रिज आणि लांजामधील ब्रिज याचं काम अजून खूप बाकी आहे. आणि तिथे रोडची अवस्था देखील वाईट आहे. त्यामुळे तुम्ही जाताना अतिशय सावकाश जा, कारण खड्डे आहेत, कधी गाडी आपली आपटू शकते. आणि त्यानंतर पुढे राजापूरपासून जो रस्ता सरळ आहे तो पूर्ण सरळच आहे. तिथे कोणतंही काम चालू नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आपण कणकवलीत गेलो. कणकवलीत बऱ्याच वर्षांनी जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालचा परिसर मी बऱ्याच वर्षांनी पाहिला, कारण दुपारची वेळ होती आणि जेवणासाठी आम्ही गेलो होतो निखिल लंच होममध्ये.
स्पेशली मी उल्लेख करेन अतिशय छान जेवण होतं मालवणी पद्धतीचं. अर्थातच मालवणी पद्धतीचं जेवण हे जगात भारी आहे, अर्थातच आपलं कोकणच जगात भारी आहे. तर तिथे आपण जेवलो आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास मार्गक्रमण केला आणि त्यानंतर मग कुडाळला आलो आणि कुडाळकडून उजवीकडे आपण वळलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीट बेल्ट. हा सीट बेल्ट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पोलीस थांबवतात म्हणून सीट बेल्ट लावू नका, तर आपल्या आयुष्याला सेफ्टी म्हणून हा सीट बेल्ट लावा. कारण मी जेव्हा येत होतो मालगुणकडून साधारण निवळीकडे येत होतो, तर मध्येच निवळीच्या थोडं मागे पोलीस होते. त्याने गाडी थांबवली. पहिलं त्यांची नजर सीट बेल्टकडे गेली. तर हा एक सीट बेल्टचा फायदा आहे. सीट बेल्ट लावल्याने थोडंसं चार्ज पासून वाचता येतं. तर पोलीस पाहतात म्हणून लावू नका, तर स्वतःच्या सेफ्टीसाठी हा सीट बेल्ट लावा. तर त्यांनी मग माझं लायसन मागितलं, लायसन ओके होतं. तर आणखीन म्हणजे एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठे लॉंग रूटला प्रवास करत असता, आपला इन्शुरन्स, RC बुक, आपलं लायसन हे गाडीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कधी महामार्गावर पोलीस कुठेही अडवतात आणि मग ते या कागदपत्रांविषयी चौकशी करतात. अर्थातच या सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे हजर पाहिजेत, अर्थातच आपल्यासोबत पाहिजेत. आणि त्यानंतर आपण पुढे तसं मार्गक्रमण केलं. पुढे एकदम रोड छान आहे. जिथे जिथे तुम्हाला माहिती द्यायची होती तिथे मी दिलेली आहे. कुठे रस्ता चांगला आहे, कुठे रस्ता खराब आहे याविषयी माहिती दिली. मी पूर्ण शूट टाळलं कारण रोड चांगला आहे, त्यामुळे ते सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे. जिथे रोड खराब आहे ते सांगणं मात्र गरजेचं आहे. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. आणि आता आपण जातो ते वेंगुर्ल्यात. यापुढील वेंगुर्ल्यातील व्हिडिओ देखील येतील. तर हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची आता वेळ आलेली आहे. अर्थातच या व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.